आरआरसी नेटवर्कच्या ताज्या बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या प्रमुख घडामोडी. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. सोमवार रात्रीच्या दंगलीनंतर तणाव निवळला. अकोटफैल पोलिसांची धरपकड मात्र सुरू. बाजार समितीमध्ये अडत्यांमुळे शेतमालाची खरेदी अडकली. शेतकऱ्यांच्या त्रासात भर, अडत्यांवर कारवाईची गरज. मॅच दिवशी मटण आणले म्हणून भारत हरल्याचे कारण, सख्या भावाने केली अमरावतीत भावाचीच हत्या. मुंबईत मुख्यमंत्री पहाटे रस्त्यावर कार्यरत. दुसरीकडे अकोल्यात 10 वाजता महापालिका रिकामीच. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पडली आजारी. वेळा उपकेंद्रालाच उपचाराची शस्त्रक्रिया आवश्यक. आता सविस्तर बातम्या. अकोटफैल पोलीस स्टेशन हद्दीत छोट्याशा कारणाने उसळलेली दंगल रात्रीच शांत झाली आहे. सकाळी या भागातील जनजीवन सुरळीत झाले असून या दंगलीस कारणीभूत असलेल्यांची धरपकड पोलिसांनी सुरू केली आहे. शहरातील इतर भागात तसेच अकोटफैल परिसरात आज शांतता होती. तसेच या भागातील तणाव निवळला होता. शहरातील अकोटफैल पोलीस ठाण्याअंतर्गत भीमनगर चौक व काद्रीपुरा चौक परिसरात किरकोळ कारणावरून 2 गटात सोमवारी रात्री वाद निर्माण झाला. यावेळी तुरळक दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळविले. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे. या प्रकरणी दोन्ही गटांविरुद्ध दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमनगर परिसरात एका मद्यपी व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आपसी वादातून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अकोटफैल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवून गुन्हे दाखल केले आहे. पोलिसांनी धरपकड सुरू केली असून शहरात कायदा आणि सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलिसांना यश आले आहे. अकोटफैल पोलीस तपास करत आहे. अफवांवर कोणीही विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. शेतकऱ्यांच्या हातात पीक आल्यानंतर आता अडते अडून घेत असल्याचे चित्र कृषी उत्पन्न बाजार समितीत आहे. आज देखील बाजारपेठेत अडत्यांनी अडते घेत व्यवहार ठप्प केल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकरी नाहक ताटकळत बसले. शेतमालाची खरेदी केल्यानंतर पेमेंट जमा करण्याच्या मुद्द्यावरून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत काही खरेदीदार व काही अडत्यांमध्ये बाचाबाची झाल्याने 3 तास हर्रासी बंद होती. त्यामुळे संपूर्ण व्यवहार ठप्प झाले होते. हर्रासी बंद पडल्याने शेतकरी ताटकळत बसून होते. अखेर बाजार समिती प्रशासनाने मध्यस्थी केल्यानंतर दुपारी 1 वाजताच्या दरम्यान हर्रासी पुन्हा सुरू झाली. कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल खरेदी केल्यानंतर काही खरेदीदाराकडून देयके उशिराने दिले जात असल्यामुळे अडते व शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी शेतमाल खरेदी केल्यानंतर खरेदीदाराने लवकरात लवकर पेमेंट जमा करण्याचा मुद्दा अडत्यांनी लावून धरला. त्याला काही खरेदीदाराने प्रतिसाद न दिल्याने काही अडते व काही खरेदीदार यांच्यात बाचाबाची झाल्याने बाजार समितीतील हर्रासी थांबली होती. त्यामुळे बाजार समितीत शेतमाल घेऊन आलेल्या शेतकऱ्यांना ताटकळत बसावे लागले. काही शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवांकडे धाव घेतली. तर त्यावेळी बाजार समिती प्रशासनाने अडते व खरेदीदार यांच्यात मध्यस्थी केल्यानंतर 3 तासांनी पुन्हा बाजार समितीमधील खरेदी सुरू झाली. अंतर्गत राजकारणाने असे प्रकार बाजार समितीमध्ये होत असल्याची ही चर्चा वर्तुळात रंगली होती. टीम इंडियाचा वर्ल्ड कप फायनलमध्ये पराभव झाला आणि देशातील 140 कोटी जनतेचा हिरमोड झाला. संपूर्ण देशाचे डोळे पाणावले. वर्ल्ड कप हरल्याच्या रागात अमरावतीत तर एक धक्कादायक घटना घडली आहे. वर्ल्ड कप हरल्यामुळे 2 भावांमध्ये वाद झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की मोठ्या भावानं रागाच्या भरात स्वतःच्या सख्या लहान भावाची हत्या केली आहे. आपणच वर्ल्ड कप जिंकणार असा विश्वास असलेल्या प्रत्येकाचाच अपेक्षाभंग झालाय आणि कांगारूंनी मोठ्या शिताफीनं टीम इंडियाकडून वर्ल्ड कप हिसकावला. अनेकांना हा पराभव पचवणं कठीण गेलं. काही धाय मोकलून रडले तर काहींनी थेट गोंधळ घातला. कोणी टीव्ही फोडला तर कोणी आदळआपट करून राग काढला. अमरावतीत मात्र धक्कादायक प्रकार घडला. वर्ल्ड कप हरल्यामुळे 2 भावांमध्ये वाद झाला आणि वाद विकोपाला गेल्यानं भावानंच भावाची हत्या केली. अमरावतीतल्या अंजनगाव बारीत धक्कादायक घटना घडली. अमरावतीतल्या अंजनगाव बारीत ही धक्कादायक घटना घडली आहे. मटण खाऊन आले म्हणून भारत हरला असं म्हणत 2 सख्या भावाभावांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात मोठ्या भावानं सख्या लहान भावावर लोखंडी सळईनं हल्ला केला. यामध्ये लहान भावाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहेत.
टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया हा वर्ल्ड कपचा अंतिम सामना आपण गमावला, तुम्ही मटण खाऊन आले म्हणूनच आपण हरलो, असं म्हणत अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अंजनगाव बारी येथे एका घरी वाद झाला. वादातून मोठ्या भावानं आपला सख्खा लहान भाऊ आणि वडिलांवर हल्ला केला. या मारहाणीत अंकित इंगोले वय 28 वर्ष याचा मृत्यू झाला, तर वडील रमेश इंगोले गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी मोठ्या भावाला तात्काळ अटक केली आहे. दरम्यान अमरावतीच्या अंजनगाव बारी येथील या धक्कादायक घटनेनं खळबळ उडाली आहे. तर यात मोठा भाऊ प्रवीण यास पोलिसांनी अटक केली आहे. मौजा अंजनगाव बारीत आज सकाळी एक युवक नामे अंकित रमेश इंगोले वय 25-26च्या दरम्यान हा मृतावस्थेत घरासमोरच पालथ्या स्थितीत पडलेला होता. त्याच्या चेहऱ्यावर जखम होती पडल्याची, तसेच इतरही असू शकते. सध्या आम्ही त्या संबंधाने मर्ग दाखल केलेला असून हा घातपात आहे की ॲक्सिडेंटली तो पडलेला आहे यावर तपास सुरू आहे. आपण प्राथमिक क्लास तर काय माहिती समोर आली आहे? वडील, मुलगा, तसेच जाऊन एकूण दुसरा मुलगा त्यांचा प्रवीण रमेश इंगोले, तसेच मृतक अंकित रमेश इंगोले हे रात्री काल दारू पिऊन जेवण करीत असताना त्यांच्यात वाद झाला. यापूर्वी त्यांचे दारू पिऊन वाद होत असत, तसाच काल देखील झालेला होता. आणि वडिलांच्या पायाला प्रवीण रमेश इंगोले याने रॉडने मारून जखम केल्याची प्राथमिक माहिती समोर आली. वडील रमेश इंगोले हे देखील इरविनलाच ॲडमिट आहे. तर त्या दृष्टीने तपास सुरू आहे. घातपात झाला आहे का किंवा मृतक हा पडून मयत झाला आहे का याबाबत तपास सुरू आहे. आज सकाळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः मुंबई शहर उपनगरात गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर दौरा केला. तसेच प्रशासनाच्या कामकाजाची, उपाययोजनांची तसेच स्वच्छतेच्या कामाची मुख्यमंत्री यांनी पाहणी केली. दुसरीकडे सकाळी 10 वाजले असताना अकोला महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी कार्यालयात पोहोचलेच नव्हते. मुंबईत मुख्यमंत्री यांनी आज पहाटे फिरून प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक साधनसामग्री वाढवण्याचे निर्देश दिले. दुसरीकडे अकोला महापालिकेत शासकीय कामकाजाच्या वेळी मात्र अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. अजून दिवाळीच्या सुट्टीवर अधिकारी व कर्मचारी असून केवळ आयुक्त कविता द्विवेदी कार्यालयात उपस्थित राहिल्याने लोकांची कामे होत नाही. इतरही कर्मचारी वेळेवर येण्याची गरज आहे. त्याचबरोबर शहरातील रस्त्यांची सफाई होत नसताना त्याकडे देखील लक्ष देण्याची गरज आहे. सफाई कामगारांची उपस्थिती आणि त्यापेक्षा जास्त अनुपस्थिती चिंतेचा विषय अकोलेकरांसाठी आहे. शहरातील स्वच्छतेची मोहीम अतिशय ढासाळलेली आहे. त्याचबरोबर कचरा आणि भाजी बाजार सफाईसाठी व्यापक मोहीम हाती घेण्याची गरज आहे. शहरात धुळीचे वाढलेले प्रमाण आणि त्यामुळे हवा प्रदूषणात झालेली वाढ पाहता त्यावर उपाययोजना करण्याची गरज आहे. पण त्या दृष्टीने अद्याप कुठलेही पाऊल उचललेले जात नाही. शहरातील विविध भागात सफाई कामगारांची अनुपस्थिती ही रोजची चिंतेची बाब असून सफाई निरीक्षकांनी हजेरी घेतल्यानंतर सफाई कामगार कामावरच उपस्थित नसल्याचे चित्र शहरात आहे. राज्याचे मुख्यमंत्री स्वतः रस्त्यावर उतरत हवा प्रदूषणाची गंभीर समस्या मुंबईत मार्गी लावत आहेत. असे असताना अकोल्यात महापौर नसताना व प्रशासक असताना किमान शहरातील स्वच्छता, बंद असलेले लाईट्स, डुकरांचे मृत्यू प्रकरण, डेंग्यू, मलेरिया चा वाढता प्रभाव, शहरातील भटक्या श्वानाचा वाढता त्रास, महापालिका सेवा सुविधांमध्ये होत असलेला उशीर या नागरिक समस्या सोडविण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष आहे. त्याचबरोबर गळक्या जलवाहिन्या, अस्वच्छ पाणी पुरवठा, कचरा घंटा गाड्यांची अनियमितता यामुळे लोकांच्या समस्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. यावर थेट प्रशासक यांनी लोकहितास्तवर पुढाकार घेण्याची गरज नागरिकांनी व्यक्त केली आहे. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मूर्तिजापूर अकोला महामार्गावर नाकाबंदी करून कत्तलीसाठी गुरांनी भरलेला ट्रक जप्त करून 40 ते 50 गायींना जीवनदान दिले. पोलिसांच्या या कारवाईने गायींचे प्राण वाचले. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी मंगळवारी पहाटे गो तस्करांच्या ताब्यातून जनावरांनी भरलेला ट्रक पकडला. मूर्तिजापूर ग्रामीण पोलिसांनी आझाद ट्रान्सपोर्टची गाडी जप्त केली. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गायी कत्तलीसाठी आणल्या जात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अकोला मूर्तिजापूर रोडवर नाकाबंदी केली होती. ट्रक दिसताच पोलिसांनी ट्रक थांबविण्याचा प्रयत्न केला. थोडे अंतर गेल्यावर ट्रक चालकाने ट्रक थांबवला, तो सोडून पळून गेला. ट्रकच्या आत तपास केला असता 40 ते 50 गायी दोरीने बांधलेल्या आणि अत्यंत क्रूरतेने चिडलेल्या आढळल्या. या गायींना ट्रकच्या आत विभाजन करून अत्यंत क्रूरतेने बांधण्यात आले होते. पोलिसांनी गायींनी भरलेला ट्रक ताब्यात घेतला असून अज्ञाताविरुद्ध गाय तस्करीचा गुन्हा दाखल केला आहे.
तस्कर ट्रकमध्ये गायी घेऊन जात होते, ते गुरे कोठून नेत होते आणि कोठून येत होते, जप्त केलेल्या ट्रकच्या क्रमांकाच्या आधारे पोलीस त्यांचा शोध घेऊ शकतात. नंतर या सर्व गायी श्री पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थांच्या विभागाच्या ताब्यात देण्यात आल्या. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम घेऊन आले आहे फुल टू पैसा वसूल मान्सून सेल. खरेदी करा 2 जीन्स आणि मिळवा 1 जीन्स अगदी फ्री फ्री फ्री. तसेच मिळवा 1000 रुपये किमतीचे कॅज्युअल शर्ट फक्त आणि फक्त रुपये 599 मध्ये. म्हणजेच मिळवा 40% पर्यंत महा डिस्काउंट. एवढेच नव्हे तर मिळवा सर्व प्रकारच्या ब्रँडेड फॉर्मल पॅन्ट व फॉर्मल शर्टवर 20% ते 35% पर्यंत महा डिस्काउंट. चला तर मग आजच मार्कस रेडीमेड मल्टीब्रँड शोरूमला भेट द्या आणि फुल टू पैसा वसूल मान्सून सेलचा भरपूर लाभ घ्या. तर आमचा पत्ता आहे मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम, LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालयाच्या बाजूला, अकोला. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. श्री अन्नपूर्णा माता मंदिर येथे आज मोठ्या भक्तिमय वातावरणात अन्नपूर्णेश पाटील यांनी आयोजित केलेल्या अन्नकूट कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येत भाविकांचा सहभाग होता. श्री अन्नपूर्णा माता मंदिरात दर्शनासाठी दिवसेंदिवस भाविकांची श्रद्धा वृद्धिंगत होत आहे. श्री अन्नपूर्णा माता मंदिर, शेगाव बायपास रोड, अकोला येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा अन्नकूट महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंदिरामध्ये हजारोच्या संख्येने अन्नकूट महाप्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घेतला व माता राणीचे पूजन, महाआरती, कन्यापूजन करण्यात आले. स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांच्या प्रेरणेतून बनलेले अन्नपूर्णा माता मंदिर हे भारतातील एकमेव मंदिर आहे जिथे कोणत्याच प्रकारची दान दक्षिणा, भेटवस्तू स्वीकारल्या जात नाही. श्रीमती शोभाताई नंदकिशोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री अन्नपूर्णेश नंदकिशोर पाटील, सौ रीनाताई अन्नपूर्णेश पाटील, विठ्ठल पाटील यांच्याकडून करण्यात येते. अन्नपूर्णेश पाटील यांनी अन्नकूट कार्यक्रमानिमित्त माताचरणी प्रार्थना केली की सर्व भक्तांना सुखशांती, उत्तम आरोग्य लाभो अशी माताचरणी प्रार्थना केली. प्रत्येक मंगळवारी सर्व भक्तांनी प्रसाद लाभ घ्यावा असे आवाहन केले. मंदिराचे व्यवस्थापक मोहन पाटील व मंदिराचे पुजारी प्रसाद निंबाळकर, गुरुजी विक्रम पाठक, गुरुजी आदींची उपस्थिती होती. अन्नकूट यशस्वी करण्यासाठी दीपक धूळ, निखिल मुरुमकार, कैलास भाकरे, अजय सावरकर, उमेश भडे, गोविंद वर्गे, गोपाल नरवाडे, राम काठोळे, जय गरड, राहुल लिप्ते, ऋषिकेश मालोकार, वैभव मानकर, गोपाल गाडगे, प्रद्युम्न गाडगे, निखिल गाडगे, स्वप्नील पिसे, पवन उमाळे, प्रवीण बिदुरकर, आकाश मांगटे आदींचा सहभाग होता. आज वाशिम येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेआधी अंधारे यांनी पत्रकार परिषद घेत राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी निगडीत गृह खात्याचे अनेक प्रश्न उपस्थित करून सरकारवर हल्लाबोल केला आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न सतत उघड्यावर पडतोय. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या सतत नापास झाले आहेत. आजची बातमी आणखीन अस्वस्थ करणारी आहे. कुख्यात गुंड आशिष एरवडा कारागृहातून फरार झाला. आम्ही कारागृह प्रशासन आणि पोलीस यातील त्रुटी लक्षात आणून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि यात सुधारणा झाली पाहिजे हे सांगतोय असे अंधारे म्हणाल्यानंतर दुसरीकडे ड्रग्ज रॅकेट प्रकरणात डीन संजय ठाकूर कुणाच्या आशीर्वादाने बाहेर आहेत हे सरकारने सांगितले पाहिजे, कारण सरकारची समिती सांगते ते दोषी आहेत. जेल हे कैद्यांचे नंदनवन व्हायला कोण कारणीभूत आहे याचं उत्तर एकदा गृहमंत्र्यांनी दिलं पाहिजे असे अनेक प्रश्न उपस्थित करून देवेंद्र फडणवीसांचे गृह खात्याकडे दुर्लक्ष असल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला असल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणारा ट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत दुचाकीवरील 2 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना तात्काळ प्राथमिक उपचारासाठी रुग्णालयात पाठवले. अकोला बाळापूर महामार्गावरील टी पॉइंट जवळ हा अपघात झाला. अकोला बाळापूर रोडवरील रिधुरा जवळ ट्रक आणि मोटरसायकलची भीषण टक्कर झाली. यात मोटरसायकलवरील 2 जण गंभीर जखमी झाले. दुचाकी चालक महेश रेखाराज नारायणी हे त्यांच्या दुचाकीवरून अकोल्याच्या दिशेने येत असताना रिधोरा जवळील उड्डाणपुलाजवळ त्यांच्या दुचाकीची विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकशी धडक झाली.
व 2 जण जखमी झाले. मागे बसलेला खामगाव येथील इस्माईल चौधरी हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघातात दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी 108 रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आले. त्यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळापूर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करून ट्रक चालकावर पुढील कारवाई सुरू केली. ट्रक चालकावर धडकल्यानंतर मोटरसायकल तो ट्रक रस्ता दुभाजकावर आदळला व तेथेच थांबला. या घटनेमुळे रस्त्यावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. या महामार्गावर दररोज वाहनांचे अपघात होत असून हा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील अनागोंदी कारभाराचा फटका हा रुग्णांना तर बसतोच आहे, त्याचबरोबर आरोग्य कर्मचाऱ्यांना बसत आहे. व्याळा आरोग्य उपकेंद्राची इमारत पडण्याची शक्यता असून त्याचा फटका हा रुग्णांबरोबर येथील कर्मचाऱ्यांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. एखादी इमारत जर्जर झाली, शिकस्त झाली अशी काय ती परिस्थिती या ठिकाणी आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या व्याळा येथील उपकेंद्र असून या उपकेंद्रावरच उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांना व त्याचबरोबर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांचा जीव टांगणीवर असतो. इमारतीचा एखादा कॉर्नर आपल्या डोक्यावर पडतो का अशी सतत भीती असते. अकोला जिल्ह्यामधील व्याळा सर्कलमधील आरोग्य उपकेंद्र बिल्डिंग दुर्लक्ष होताना दिसत आहे. अकोला जिल्हा परिषद मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणारे लाखो रुपयाचे टेंडर पास होतात, परंतु आरोग्य उपकेंद्रामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा अथवा कामे पूर्णत्वास झालेले दिसत नाही. दुरुस्तीच्या नावावर येणारा पैसा जातो तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होतो. या उपकेंद्राची नवी इमारत बांधत या ठिकाणी दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याची मागणी पुढे येत आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता पंकज कोठारेज, कोठारी कन्स्ट्रक्शन कंपनी, रामी हेरिटेज, जुना आरटीओ ऑफिस समोर, अकोला. सोमवार रात्रीच्या दंगलीनंतर तणाव निवळला. आकुटफैल पोलिसांची धरपकड मात्र सुरू. बाजार समितीमध्ये अडत्यांमुळे शेतमालाची खरेदी अडकली. शेतकऱ्यांच्या त्रासात भर, अडत्यांवर कारवाईची गरज. मॅच दिवशी मटण आणले म्हणून भारत हरल्याचे कारण, सख्या भावाने केली अमरावतीत भावाचीच हत्या. मुंबईत मुख्यमंत्री पहाटे रस्त्यावर कार्यरत. दुसरीकडे अकोल्यात 10 वाजता महापालिका रिकामीच. जिल्हा परिषदेची आरोग्य यंत्रणा पडली आजारी. व्याळा उपकेंद्रालाच उपचाराची शस्त्रक्रिया आवश्यक. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. यूट्यूब चॅनलवर तुम्ही पण लाईक आणि सबस्क्राईब करा. RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल. जगभरात कुठेही पहा RRC डिजिटल अकोला. पुन्हा भेटूया ताज्या बातम्यांसह, नव्या घडामोडींसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.